संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजपला आपलं खातं उघडता आलं नाहीये। त्यामुळे भाजपच्या या पराभवामागे शिवसेनेचा हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे अब्दुल सत्तारांचं सिल्लोडमध्ये निवडून आल्यानंतरचं वक्तव्य। यावेळी सत्तारांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला। जालन्यातील भोकरदनमध्ये तुमचा सुपडा साफ केला असं वक्तव्य सत्तारांनी केलं। खुद की अपनी कुर्सी नहीं बचा सकते, अपने गांव की नहीं बचा सकते, वो सिल्लोड के बारे में सोच रहे थे। उनके लिए ये सिल्लोड की जनता ने बता दिया, तुम तो हमारा सिल्लोड में कुछ बिगाड़ नहीं सकते, लेकिन हम भोकरदन में जरूर बिगाड़ सकते। हम बरोबर फुलंब्री में भी हे बघ, आता ह्या निवडणुका ज्या होत्या सर्वांनी एकमेकाच्या विरोधात लढवल्या होत्या, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। आम्ही माहिती म्हणून इथे लढलो नव्हतो। शिवसेना वर्सेस भाजप हा लढत अनेक ठिकाणी झाली। तुम्ही वैजापूरचं उदाहरण घ्या, तुम्ही गंगापूरचं उदाहरण घ्या, तुम्ही पैठणचं उदाहरण घ्या। या सगळ्या लढती ज्या आहेत युती न झाल्यामुळे झालेली लढती आहेत या, आणि म्हणून एकमेकाच्या विरोधात असताना एकमेकाला पाडणं हे साहजिक आलं। म्हणून काही ठिकाणी पराभव सुद्धा आम्हाला पत्करावा लागला, भाजपला सुद्धा पत्करावा लागला। आमच्या उमेदवाराला पळवापळी केली होती ना। आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार होता, त्याला पळून घेऊन गेले होते। मग त्याला पळून घेऊन जाऊन त्याचा फॉर्म विड्रॉ करण्यापर्यंत मजल गेली होती। हे लोकांना आवडलेलं नाही, ते त्यांनी मतदानामध्ये दाखवून दिलं।